अध्यक्ष महोदय, हा दहिसर आणि पोईसर ओशिवरा नदीलगतच्या ह्याच्यामधनं जे सांडपाणी, दूषित पाणी, गुरांच्या गोठ्यांचा जो हे तो त्याच्याचा संबंधीचा हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. या दहिसर नदीकरता अध्यक्ष महोदय आपण 21 ऑक्टोबरला वर्क ऑर्डर दिलेली आहे आणि आपण 31 मार्च 2026 पर्यंत तो कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे तो होईल. आपण त्याचा खर्च जवळजवळ 246 कोटीपर्यंत केलेला आहे अध्यक्ष महोदय. पोईसरचा पण जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये जसं त्याचं काम पण प्रगतीपथावर आहे. जे सदस्यांनी आता उपस्थित केला मुद्दा जो बांधकामाचा त्यातल्या हटवण्याचा, पण अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये जे 10 आपण केंद्र बांधणार होतो त्याच्यातलं 9 केंद्राचं काम ऑलमोस्ट पूर्ण होत आलेलं आहे. जी घरं आहेत तर ती आपल्याला जी कडेला जी वॉल बांधायची आणि ती त्याच्या ह्याच्यामध्ये येते, म्हणजे त्याच्यामुळे काम काही थांबलेलं नाही. त्यामुळे आपण ते पण मला असं वाटतं की आपण वेळेमध्ये ते पूर्ण करून देऊ. ओशिवरा नदीचा जो प्रकल्प आहे ज्याला आपण 23ला वर्क ऑर्डर दिलेली आहे जानेवारीमध्ये आणि तो 27पर्यंत एप्रिल 27पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. त्याला पण आपण 631 कोटीचा खर्च करतो आहे अध्यक्ष महोदय. आणि जे पण तिथे गोठे आहेत आणि सगळ्या ह्याला आपण नोटिसा दिलेल्या आहेत. आपण आत्तापर्यंत त्यांच्याकडनं दंडात्मक कारवाई करून 1,15,000 2,30,000 असे दंडसुद्धा वसूल केलेला आहे अध्यक्ष महोदय. आणि गोठे हलवण्याच्या बाबतीमधली पण कारवाई आपण स्थलांतरित करण्याचे निर्देश दिलेले आहेत. पण अध्यक्ष महोदय अजूनपर्यंत आपल्याकडे एक पण गोठ्याचं रजिस्ट्रेशन आलेलं नाही आहे. त्यामुळे थोडीशी ती कारवाई करण्यास अडचण येते अध्यक्ष महोदय. आपण या सगळ्या गोठ्यांना दापचेरी येथे जागा पण दिलेली आहे स्थलांतरासाठी आणि तिथे आपल्याला जे इन्फ्रा उभं करायचे अध्यक्ष महोदय त्यासाठीची पण आपण तरतूद पण दुग्ध विकास विभागाने तयार करून ठेवलेली आहे. आणि त्यामुळे लवकरात लवकर ह्या त्यांच्या ज्या गोष्टीचा जो तिथे बाकीचा त्रास होतोय त्यासंबंधीची कारवाई सरकारकडनं चालू आहे. मनीषाताई. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अबू आझमी यांनी माझ्या मतदारसंघातील दहिसर नदीच्या प्रदूषणाबद्दल प्रश्न मांडलेला आहे. अध्यक्ष महोदय, ह्या विधिमंडळाच्या सदनात 2014ला आमदार झाल्यानंतर मी दहिसर नदीचं पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याकडे मांडला. ह्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय दहिसर नदीमध्ये प्रोटेक्शन वॉलचं 95% काम हे पूर्ण झालेलं आहे. त्याच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीमधील 750 झोपडपट्ट्या ह्या आपण तिकडनं हे करून खाली करून आपण त्यांच्यासाठी 1427 PAP हे आपण बांधत आहोत. अध्यक्ष महोदय, सदर नदीमध्ये दोन्ही बाजूला सिवरेज लाईनचं काम पूर्ण झालंय. ह्या नदीवरती 2 STP प्लांट लावलेले आहेत आणि ह्या STP प्लांटमधून 6.5 MLD पाणी हे आपल्याला मिळणार आहे. पण अध्यक्ष महोदय, ह्या दहिसर नदी मध्ये जवळजवळ 11 तबेले आहेत. ह्या 11 तबेल्यातील 3 तबेले हे आपण तिकडनं त्या स्थानिक तबेल्यांबरोबर मीटिंग घेऊन त्यांना जे आरक्षण आहे त्या आरक्षणाचा वापर करून ते तबेले आपण खाली केले. पण अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये मेन तबेला जो आहे तो सुकरवाडी पासून म्हणजे श्रीकृष्णनगरच्या श्रीकृष्ण कॉम्प्लेक्सच्या बाजूला जुल्फी खान नावाचा तबेलाचा मालक आहे. अध्यक्ष महोदय, हा माणूस संपूर्ण मलमूत्र हे डायरेक्ट दहिसर नदीमध्ये सोडतोय. त्याचबरोबर ह्या जुल्फी खानने इल्लीगल 3-3 हजार जिकडे आरक्षण आम्ही पूर्ण डिमॉलिश केलेलं होतं. त्यावेळेला आमच्या तत्कालीन आमच्या वॉर्ड ऑफिसर कापसे मॅडम होत्या, त्यांच्या मदतीने आर सेंट्रलमधून आपण त्यांचे सगळे तोडले होते. पण अध्यक्ष महोदय, हायकोर्टाच्या ऑर्डरनुसार हे सगळे तबेले मुंबई बाहेर नेण्याचे आदेश असून सुद्धा
मुंबई महानगरपालिकाकडनं त्याच्यावर जी कारवाई केली जाते त्या कारवाईला जे मुंबई महानगरपालिकेच्या हातामध्ये नाही आहे, ह्याच्यामध्ये राज्य शासनाने ते तबेले स्थलांतरित करायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, करोडो रुपये खर्च करून आज दहिसर नदीचा प्रोजेक्टला सुशोभीकरण करण्याचा DPR पण तयार झालेला आहे. मी सन्मान्य AMCकडे गेल्या आठवड्यामध्ये मीटिंग घेतली, दर महिन्याला रिव्ह्यू मीटिंग घेत असते. पण अध्यक्ष महोदय, सन्मान्य मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की ह्या दहिसर नदीमध्ये आम्ही करोडो रुपये खर्च करून जी दहिसर नदीचं सुशोभीकरण करतो, अध्यक्ष महोदय, चितळे कमिटीला आणून चितळे कमिटी करून ही नदी जिकडून उगम पावते म्हणजे कॅनरी केव्ज पासून, ह्या कॅनरी केव्ज पासून नॅशनल पार्कमध्ये आपण 7 चेकडॅम सुद्धा बांधलेले आहे. पण जिकडे मुंबई महानगरपालिकेची हद्द चालू होते तिकडे हे सगळं दूषित पाणी सोडलं जातं, धोबीघाटाचं पाणी सोडलं जातं. त्यामुळे दहिसर नदी ही दूषित झाली आहे. त्यामुळे सन्माननीय मंत्री महोदयांना माझे 3 प्रश्न आहेत. त्या धोबीघाट आहे, हा धोबीघाटाचं पाणी जे डायरेक्ट दहिसर नदीला सोडलं जातं, त्या धोबीघाटाच्या ह्यांना तुम्ही ट्रीटमेंट प्लांट लावायला लावणार का? हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, जुल्फी खानच्या ह्याच्यामध्ये जे इल्लीगल सगळे स्ट्रक्चर आहेत ते काढून टाकणार का? आणि तो मेलेली वासरं सुद्धा अध्यक्ष महोदय नदीमध्ये सोडत आहे, त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? आणि किती दिवसामध्ये राज्य शासनाच्या लक्ष घालून तिकडचे तबेले तुम्ही स्थलांतरित पालघरला करा किंवा आरेला करणार, कुठे करणार ह्याचं मला कालावधी सहित किती कालावधीमध्ये तबेले तुम्ही स्थलांतरित करणार, हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न आहे की जे 8 तबेले अजून आपल्याला स्थलांतरित करायचे ते तुम्ही कधी करणार? धन्यवाद. अध्यक्ष महोदय, ज्याप्रमाणे मी सांगितलं त्याप्रमाणे दहिसर नदी करता जे 2 मलजल प्रक्रिया केंद्राचं काम आता पूर्ण झालेलं आहे. आपण 2000 आत्ता मार्चला आपण ते कार्यान्वित पण करतोय. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, जे आपल्याकडे हे जे सगळे गोठे बाहेरच्या साईडला जे हलवण्याचं जे स्थलांतराचं जे काम आहे ते फक्त आपल्याकडे आत्ता का होत नाही आहे की आपण बऱ्याच वेळा त्यांना रजिस्ट्रेशनसाठी आव्हान केलं, ते अजून रजिस्ट्रेशन आपल्याकडे झालेले नाही. आजच आम्ही BMC तर्फे त्यांना काही नोटीस पाठवून त्याच्या बाबतीतला काही सर्वे करता येतोय का हे पण अध्यक्ष महोदय तपासून घेऊ. आणि त्या गोठ्यांच्या स्थलांतरासाठी ऑलरेडी आम्ही तरतूद केलेली अध्यक्ष महोदय. दापचीर येथे जे 2677 हेक्टर जागेपैकी 41 हेक्टर जागा हे स्थलांतरित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे अध्यक्ष महोदय. महसूल विभागाकडे त्याचा जिल्हाधिकाऱ्यांना, पालघर जिल्हाधिकाऱ्यांना ते हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव पण दिलेला आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय त्याचा इन्फ्रा पण आम्ही आता त्याचं पण नियोजन केलेलं आहे, आर्थिक नियोजन पण केलेलं आहे. तर ते गोठे लवकरात लवकर हलवण्याची कारवाई आम्ही करू. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, आमचं प्रोजेक्टचं काम पूर्ण आहे, व्यवस्थित आहे. मला उत्तर पाहिजे की हे जे तबेले आहेत तुमच्याकडे कुठेही कोनवाडे नाही आहेत, तुमच्याकडे कुठेही कोनवाडेची हे प्रोव्हिजन नाही आहे. मग इतर तबेल्यावाल्यांना ज्याप्रमाणे आम्ही आरक्षणाप्रमाणे तुम्ही त्याचा व्यवसाय करा असं सांगितलेलं आहे, तर तुम्ही ह्या अध्यक्ष महोदय, हे जे तबेले आहेत, सन्मान्य अतुल सावेजी इकडे आहेत मंत्री महोदय, आपल्या खात्याशी निगडीत हा विषय आहे, तर आपण लक्ष घाला. आज तुमचा वाढदिवस आहे, तुम्हाला हो आज सावे साहेबांचा वाढदिवस आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे, जास्त त्रास देऊ नका त्यांना. नाही, मी त्रास देत नाही, ते आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहेत. त्यामुळे हे जे तबेले आहेत ह्या तबेलेवाल्यांना हायकोर्टांची निर्देश असताना सुद्धा शासनाकडनं त्याला स्थलांतरित केलं जात नाही. ठीक आहे, चला. तर ते लवकरात लवकर करावे. मॅडम, आमच्या दहिसर नदीच्या प्रोजेक्ट हा पूर्णत्वावर आहे, तुम्ही लक्ष द्यावं. योगेश सागरजी, पण त्याआधी एकच मिनिट. योगेश सागरजी, एक मिनिट. मंत्री महोदया, आता मनीषाताईंनी अजून एक महत्वाचा इकडे मुद्दा मांडलेला की तुम्ही पुनर्विकास, रिडेव्हलपमेंट, सुशोभीकरण हे सगळं करताय, परंतु पोल्युशन संदर्भात त्यांनी जो मुद्दा मांडला
तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर सगळ्यांच्या डोळ्यासमोर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर पोल्युशन दहिसर नदीमध्ये होत असेल तर MPCBने आतापर्यंत काय कारवाई केली आहे? MPCBने त्वरित या सगळ्या जे तबेले असतील त्यांना नोटिसेस देऊन पुढच्या एका आठवड्यात काय ऍक्शन घेतली आहे हे या सभागृहाला अवगत करण्यात यावं. हो अध्यक्ष महोदय. दहिसर नदी, पोयसर नदी, ओशिवरा आणि वालभाट